मावळ लोकसभा खूप महत्वाची आहे जे या ठिकाणी खासदार होते जे आता शिंदे गटात गेलेले आहेत. काय नेमकं ठरलेली आहे रणनीती मावळ लोकसभेच्या? फक्त मावळ लोकसभा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक लोकसभा आणि प्रत्येक विधानसभा आमच्या अनुषंगाने महत्वाची आहे. कारण आपण पाहत असाल की महाराष्ट्र गेली 2 वर्ष अन्याय सहन करत आहे. प्रत्येक रोजगार जो आहे, प्रत्येक उद्योग जो आहे तो पलीकडच्या राज्यात पाठवला जातो. आणि दुसरीकडे जाण्याचं दुसरं काही कारण नाही, पण आमच्या हिस्स्याचं जे आमच्या हक्काचं जे आहे ते जेव्हा पलीकडे पाठवलं जातं तेव्हा दुःख होतं. आज आपण बघताय महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, कोलमडलेलं आहे. मुख्यमंत्री जे आहेत घटनाबाह्य अकार्यक्षम आहेत आणि म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे जिंकणं प्रत्येक सीटवर फार महत्त्वाचं आहे. कारण महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी न घाबरता जिद्दीने ताकदीने प्रत्येक उमेदवार जिंकणं गरजेचं आहे. लोक जे आपण बघतो इथं संजोग वगैरे साहेब यांना आपण प्रमोट केलं जाते, तेच उमेदवार असणार आहेत आपल्या संजोग संघटक म्हणून जबाबदारी घेतलेली आहे. अंतिम तिकीट अर्थात उद्धव साहेब आणि स्थानिक सगळे पदाधिकारी संघटक वगैरे सगळे बसून घेत असतात. तिकीटच्या याच्यात मी जात नाही, मला तो प्रश्न विचारू. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहतोय की संजोगजी सोबत एक चांगली ताकद इथे जोडलेली आहे. सचिन भाऊ इथे नेहमी मेहनत करत असतात आणि सगळीच आमची पुणेकरची स्थानिक टीम एक वेगळी ताकद जोडत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड हे जे शहर आहे आपण पाहिलं असेल तर इथे खूप स्कोप आहे. शहरीकरण वाढत चाललेलं आहे. देशभरातून लोक येत असतात आणि खरं एक महत्त्वाचं शहर होऊ शकतं. आमच्या काळात आपण पाहत असाल आम्ही शहरांवर जास्ती भर देत होतो विकासासाठी. शाश्वत विकास, पुढच्या 50 वर्षाचा विकास हा विचार करून झाला पाहिजे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या काळामध्ये एमओयूवर बनावट शाया झाल्या आणि तेच उद्योगपती आता गायब झालेत अशी टीका जी आहे तानाजी सावंत. मला वाटतं ज्यांना काही माहिती नाही त्यांच्यावर मी जास्ती कुठचे सावंत तुम्ही? उदय सामंत. नक्की ना, दोघांमध्ये गडबड. उदय सामंत कारण 2 नार्वेकरांमध्ये गडबड होते कधी, एक आमच्या आणि एक त्यांचे. नाही, मग महत्त्वाची गोष्ट हीच आहे की उद्योग मंत्र्यांना स्वतःच्या खात्याबद्दल किती माहिती मला माहीत नाही म्हणून मी जास्ती त्यांच्यावर बोलत नाही. मागच्या वेळी एअरबस टाटा जेव्हा गेलं, वेदांत फॉक्सकॉन इथून निघून गेले तेव्हा त्यांना काहीच माहिती नव्हती. परत ते कुठच्या फॉक्सकॉनबद्दल बोलत होते हे पण माहिती नव्हतं. म्हणून जाऊ द्या, जास्ती त्यांना टीका करायची नाही आहे मला. कारण काय, ज्यांना माहिती नाही त्या बिचारांना काय बोलणार, स्वतःचं खातं अजून त्यांनी ओळखून घेतलं नाही. सकाळी जे देवेंद्र फडणवीस यांनी फोटो ट्विट केला तो आता आपण तुम्ही पाहिला अजून पाहिला नाही हो. मागच्या वेळी जे करार झालेले आहेत त्याची यादी पण मी परवा वाचून दाखवली पत्रकार परिषदेत. परत एका बाजूला टाकली. त्याच्यात अनेक असे उद्योग आहेत साधारणपणे 80,000 कोटीचे जे नुसतं करारावर आहे पण पुढे काही झालं नाही. यावेळी देखील यावेळी पलटे चालले जातात. आणि गंमत अशी आहे की जे इकॉनॉमिक काउन्सिल आपल्या राज्याने या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बनवलं महाराष्ट्रासाठी, ते इकॉनॉमिक काउन्सिलचे अध्यक्ष गुजरातच्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये जाऊन 70,000 कोटी तिथे गुंतवणूक करून येतात, पण आपल्या महाराष्ट्रातून 1 रुपया आला नाही. बघा, उद्योगपती कधी येतात आपल्या राज्यामध्ये जेव्हा त्यांचा विश्वास ठामपणे असतो की पॉलिटिकल स्टेबिलिटी, राजकीय स्थिरता असेल आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास असतो. काय आहे की त्यांना असं वाटायला लागले कदाचित की हे मुख्यमंत्री जसं उद्धव साहेबांकडून 40 आमदार घेऊन पळाले सगळं काही दिल्यानंतर, तसं ह्यांचे मॅनेजर पण घेऊन पळणार नाहीत ना किंवा उद्योग घेऊन पळणार नाहीत. हा विश्वास असेल कदाचित. आपल्याकडे पर्यावरण खातं आणि इंद्रायणी नदीची अनेक सर्वपासून दूषित होती. आपण ज्यावेळेला आपल्याकडे कारभार होतो त्यावेळेला आपण त्यामध्ये लक्ष घालतो. का ही इंद्रायणी नदी? मूळ गोष्ट अशी आहे ना की 1-2 गोष्टी आहेत त्याच्यात सगळ्यांची सांगड घालणं गरजेचं असतं. उद्योग खातं असेल, नगर विकास खातं असेल, ग्राम विकास खातं असेल, ह्या सगळ्यांची सांगड घालून काम करणं पर्यावरण खात्याचं गरजेचं असतं. आज आपण पाहताय की मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, प्रदूषण वाढत चाललेलं आहे पण उत्तर द्यायला कोणीच नाही. सहसा आपण पाहिलं असेल एक पर्यावरण मंत्री म्हणून आज महाराष्ट्राला उत्तर कोण देते, टीका कोण झेलते, प्रश्न कोण घेते, कोणीच नाही. आणि मुद्दा असा येतो ना की आमच्या वेळी हे असेल पंचगंगेचा विषय होता, मुळा मोठ्याचा आहे, परत पुण्यामध्ये वेताळ टेकडीचा होता. सरकार गेल्यानंतरही आम्ही त्याच्यावर काम करतो पण जे अधिकृत ते काम झालं पाहिजे ते कुठेही होत नाही. हम तो कल कालाराम मंदिर जा रहे हैं और अयोध्या जल्दी हम जाएंगे, भगवान का दर्शन लेने जाएंगे. पहले भी जब भाजपा भूल गई थी 2018 में हम गए थे, 2019 में हम गए थे.